नव्हे अधिक दंड. वा रे वा, काय प्रभू तू काय सांगतो आम्हाला. कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे, कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीर ही कयात ठेवण्यास समर्थ आहे. म्हणून देव म्हणतो शिक्षक होऊ नका. याकोबाच्या पत्र सगळं व्यवस्थित तुम्हाला माहिती पाहिजे, कळालं पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. शिक्षक होऊ नका. अधिक दंड कोणाला आहे? अधिक दंड कोणाला आहे? शिक्षकांनाच अधिक दंड आहे. अधिक शिक्षकांनाच देव दंड देतो म्हणे. अधिक दंड शिक्षकांना. तुम्ही शिक्षक होऊ नका म्हणतो देव. तुम्ही पवित्र राहा, तुम्ही चांगले राहा, तुम्ही व्यवस्थित राहा. तुमचं काम तपासलं जाईल, तुमच्या कामाची प्रशंसा होईल, अथवा तुम्ही केलेल्या कामाला नापसंत दर्शवलं जाईल. दोन्ही पैकी एक तर पसंत, एक तर सिलेक्ट, नाहीतर रिजेक्ट. एक तर दंड, नाहीतर अधिक दंड. कुणाला? टीचर लोकांना, बायबल टीचर लोकांना. म्हणून म्हणतो तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका. आधी सांगून टाकतो देव. देव शमूएलाला पाचारण करतो. शमूएलाच्या द्वारे काही आज्ञा, काही नियम देव सांगतो. प्रिय बंधू, प्रिय बहीण, शमूएलाद्वारे देव इस्रायल लोकांना काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगतो. फार मोठा प्रभावी शिक्षक किंवा संदेशकार कोण असेल पवित्र शास्त्रामध्ये? सॅम्युएल. 1 सॅम्युएल 7वा अध्याय वचन 3. तेव्हा शमूएलाने अवघ्या इस्रायल घराण्याला सांगितले, तुम्ही मनापूर्वक परमेश्वराकडे वळला आहात, तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोत यांना दूर करा. परमेश्वराकडे तू चित्त लावायला पाहिजे. जगाकडे का लावतो तू चित्त? चित्त म्हणजे अंतकरण. तुझं अंतकरण, तुझं चित्त परमेश्वराकडे पाहिजे. केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातातून सोडविल. म्हणजे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातातून सोडविल. आम्ही निवडलेले लोक आहोत ना. तांदूळ निवडून घेतो ना, भाजीपाला निवडून घेतो ना, वस्तू निवडून घेतो ना, बायको निवडून घेतो ना. भौतिक वस्तू, उद्या खराब होणार शेपू, उद्या खराब होणारा पालक, उद्या खराब होणारा कांदा, उद्या खराब होणारा बटाटा तू निवडून घेतो ना. तुला सार्वकालिक जीवनासाठी देवाने निवडले, मग तू कसा पाहिजे? तू कसा पाहिजे? तुम्ही तर निवडलेला वंश, पवित्र राष्ट्र, पवित्र याजकगण, देवाचे स्वतःचे लोक आहात. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून अद्भुत अशा प्रकाशामध्ये तुम्हाला पाचारण केले, त्याचे तुम्ही गुण प्रसिद्ध करणारे लोक आहात. तुम्ही त्याच्याकडे चित्त लावायला पाहिजे. आम्ही निवडलेले लोक आहोत. आम्ही येथील रहिवासी नाही, आम्ही परदेशी आहोत. आम्ही जर येथील रहिवासी असलो असतो, आमच्या इच्छेप्रमाणे मी जीवन जगलो असतो. नको प्रभू, तुझा मार्ग नको आम्हाला, तुझा कायदा नको आम्हाला, तुझा मार्ग नको, तुझा कायदा आम्हाला नको, तुझं नियंत्रण आम्हाला नको. तू जसं सांगतो तसं आम्ही वागणार नाही. तसं नाही ना. देव म्हणतो, संबंध इस्रायल घराण्याला सांगतो शमूएलाच्या द्वारे, मनापूर्वक परमेश्वराकडे
वळला आहात तर तुमच्यातील अन्य दैव अष्टारो त्यांना दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच वर्शिप करा, म्हणजे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातातून सोडवेल. जगाकडे चित्त आहे आज लोकांचं प्रेम, वचनाकडे नाही. लोकांचं चित्त जगाकडे, लोकांचं चित्त जग आणि जगातल्या गोष्टींकडे, लोकांचं चित्त जगाकडे, जगातील गोष्टी आकर्षित करून घेत आहे. जगातील गोष्टी लोकांना, या मानवांना जगातील गोष्टी आकर्षित करत आहेत. प्रियान, आकर्षित. तू खेचला जात आहेस तिकडे, तू वळविला जात आहेस तिकडे, तू नियंत्रणाच्या बाहेर जात आहेस. तू देवाच्या कक्षेतून, तू देवाच्या मर्यादेतून, देवाच्या कक्षेतून तू काय करत आहेस? तू डायव्हर्ट होत आहेस. मनापासून देवाकडे वळ म्हणतो शमूएल इस्रायल घराण्याला. मनापासून वळ म्हणतो. बाप्तिस्म्याद्वारे तू एकेकाळी वळला ना इकडे, बाप्तिस्म्याद्वारे तू जगातून देवाकडे आला ना. एकदा मेला होता, तू जिवंत केला गेला ना. एकदा तू मेला होता, तू जिवंत केला गेला. आता परत तू मरतो का? परत तू मरतो का? मग कोण उठवणार तुला? नको. मेलेले देवाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत, चित्त लावणारे देवाच्या राज्यात जातील. चित्त लावणारे देवाच्या राज्यात जातील. चित्त लावणारे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, लूककृष्ण वर्तमानाचा 18वा अध्याय वचन 2. लूककृष्ण वर्तमान 18वा अध्याय वचन 2. तो म्हणाला, ऐका, एका नगरात पुढे एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे, माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारावरून म्हणत असे की माझी दाद घ्या, माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळापर्यंत तो ते करेना. परंतु नंतर त्याने त्या मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही, माणसाला जुमानत नाही, तर ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करेन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो हे ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा दावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तुम्ही निवडलेले लोक आहात. रात्रंदिवस तुम्ही निवडलेले लोक आहात. आम्ही निवडलेले लोक आहोत. आमचा न्याय करणार देव. देव आमचा न्याय करणार. प्रिय बंधू, प्रिय बहीण, म्हणून लक्षात घ्या, जीवन व्यवस्थित ठेवा, चरित्र व्यवस्थित ठेवा, परमेश्वरासाठी जीवन जगा. संकल्प करा मनापासून, मन से, मनापासून देवाकडे वळू, मनापासून त्याची प्रार्थना करू. मनापासून स्वयंपाक केल्यावर किती आनंद होईल बा नवऱ्याला. करायचं म्हणून करायचं का? वा किती चहा चांगला आहे, वा किती चांगली भाजी आहे, वा किती छान वास येत आहे, वा किती चांगला. मनापासून केल्यानंतर, मनापासून देवाकडे वळल्यानंतर देवाला आवडणार नाही का? मनापासून म्हणतो बघा, मनापासून. शमूएल, पहिले शमूएल 12वा अध्याय 1 पासून. पहिले शमूएल 12वा अध्याय 1 पासून. शमूएल सर्व इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकून तुमच्यावर राजा नेमला. आता आम्हाला राजा पाहिजे म्हणतात शमूएलला. आम्हाला देव नको, आम्हाला देवाचा कायदा नको, आम्हाला देवाचं नियंत्रण नको. देव आम्हाला सांगायचं नाही, बस नको. देवाचं सांगणं आम्ही ऐकणार नाही. आम्हाला राजा, आम्हाला माणूस पाहिजे, आम्ही माणसाचं ऐकणार. कोणत्या निर्णयाला आले बघा हे लोक. देवाचा कायदा नको आम्हाला, देव नको आम्हाला, देव नको.
तू तू बोल, आम्हाला राजा नेम, आमच्यासाठी राजा नेम. भले तो आम्हाला मारला तरी चालेल, तू प्रेम करणारा देव आम्हाला नको, आम्हाला राजा नेम. कोणत्या निर्णयाला आलेत बघा प्रियांनो लोक. त्या दिवशी प्रियांनो मान्ना त्या राजाने तुम्हाला दिला का? त्या फारो राजाच्या दास्यत्वातून तो राजा तुम्हाला सोडवला का? तुम्हाला अन्न पाणी त्या राजाने दिलं का देवाने दिले? दिवसा मेघस्तंभ, थंड छाया, थंड वातावरण, रात्री अग्निस्तंभ. प्रियांनो एक विंचू चावला नाही, एक साप चावला नाही, घनघोर त्या जंगलातून त्या राजाने तुम्हाला चालवलं का? नाही ना. आता मात्र त्या देवाला, माणसाला किती जरी केले तरी माणसं देवाला विसरतात. देवाला माहित, म्हणून देव म्हणतो तुम्हाला अधिक दंड होईल, अधिक दंड होईल, तुम्हाला अधिक दंड होईल, अधिक दंड होईल म्हणतो देव. शासन, दंड, अधिक दंड होईल म्हणतो. आता आम्हाला राजा नाही म्हणतो, राजा, आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला राजा पाहिजे. काय जगाची परिस्थिती प्रियबंधू प्रियबंध सांगा. अबकी बार मोदी सरकार. नाही हसू नका, मी सिरियसली सांगतो. कधी हसायचं कधी सिरियसपणा घ्यायचं लक्षात घ्या. सिरियसपणा याच्यामध्ये, हा कधी असायचं माझ्याकडे तुम्ही लक्ष द्याल, तुम्हाला ते समजलं तर अद्भुत आहे. सिरियसपणा घ्या. अबकी बार मोदी सरकार म्हटले, अबकी बार मोदी सरकार म्हटले, अबकी बार मोदी सरकार. जगाची परिस्थिती बघा प्रियांनो, एक राजा आमचा. आज जग कुठं चाललंय, जगाची परिस्थिती कुठं चाललंय बघा तुम्ही. असली माणसं जगावरती येत आहेत, असली माणसं या भूतलावरती येत आहेत, असली माणसं राजगादीवरती बसत आहेत, असले माणसांचा प्रभाव माणसांवरती पडत आहे प्रियांनो, पडत आहे. जग देश उधडीला जात असताना प्रियबंधू प्रिय बहीण, आम्ही मात्र देवासाठी प्रार्थना करणारे लोक, निवडलेले लोक, पवित्र लोक, याजकगण, स्वतःचे लोक, आम्ही पण या जगाच्या नियमाप्रमाणे चाललो. जगाच्या नियमाप्रमाणे आम्ही भक्ती केली, जगाच्या नियमाप्रमाणे आपलं जीवन चरित्र चालवला, तर उपयोग काय प्रियांनो? उपयोग काय सांगा? त्याच्यासारखाच तो बनतो का? त्याच्या प्रतिभेप्रमाणे तो बनतो का? कुठे होतो मग पहा. तर आता वचन 2:12 तर आता तो राजा तुमच्या समोर वर्तत आहे. मी तर वृद्ध झाले असून माझे केस पिकलेत, आणि पहा माझे पुत्र तुमच्यामध्ये आहेत. मी बाळपणापासून आजवर, बाळपणापासून, बाळ असतानाच चर्चमध्ये गेला ना, बाळ असतानाच आईने त्याला चर्चमध्ये ठेवलं ना. माझा मुलगा संदेश ठेवावा, माझा मुलगा देवाचं काम करावा, माझा मुलगा देवाची भक्ती करावा, माझा मुलगा या इस्रायल लोकांना, म्हणून मी नवस करून मागितला होता त्या लेकराला, तिच्यासाठी नव्हे. हन्ना वृद्ध झाल्यानंतर माझा मुलगा नोकरी करेल, माझा मुलगा पगार आणून देईल, माझा मुलगा माझ्यासाठी काहीतरी करेल, साडी आणून देईल, मला गरजेच्या वस्तू. नाही नाही, देवासाठी तो उपयोग व्हायला पाहिजे. ती सवत आहे ना, ती मला मनस्वी चिडवते. तिच्या विरुद्ध, तिच्या लेकरांच्या विरुद्ध माझा बाळ एक नंबर व्हावा म्हणून मी त्याला मंदिरामध्ये ठेवलेलं आहे. तिच्या त्या सवतीला सांगण्यासाठी, त्या सवतीला सांगण्यासाठी. तिचं नाव पनिन्ना. पनिन्नाची लेकरं देवामध्ये नाहीत प्रियांनो. नवरा चांगला असून प्रियांनो ही सवत, ही पनिन्ना दूषण देत होती, अन्याला रागवत होती, अन्याला चिडवत होती. चिडवणारी माणसे, रागवणारी माणसे, विरुद्ध बोलणारी माणसे, अंतकणाला टोचून बोलणारी माणसे. सवत असेल, तुझी बहीण असेल, तुझी आई असेल, तुझं कुटुंबातला एखादा व्यक्ती असेल, तुझा मित्र असेल, कोण असेल माहित नाही प्रियांनो. सैतान कुणाच्या द्वारे कसं कार्य करेल माहित नाही. तरी पण तू देवामध्ये चालला पाहिजे. तरी पण तू देवाची भिस्त ठेवून देवाचा गौरव करणं उचित आहे, उचित आहे. एक शमूएल तसा चालला, एक हन्ना तशी चालली प्रियांनो. पवित्र शास्त्रामध्ये या लोकांचा वृत्तांत वाचत असताना अंगावरती काटे येतात प्रियांनो. काय जीवन प्रियांनो या लोकांचं, काय जीवन या लोकांचं प्रियांनो. देवासाठी जीवन जगले का ते? खऱ्या अर्थाने मनापासून देवाकडे गेले का? मनापासून देवाची भक्ती आराधना केली? होय प्रियांनो. बाळपणापासून म्हणतो शमूएल, मी बाळपणापासून, मी बाळ आत्ता आलो, परत निघून गेलो, 6 महिन्याने आलो, 6 महिन्याने निघून गेलो, 1 वर्षाचा असताना मी करत होतो, आता मी करत नाही, असं नाही प्रियांनो.
असं नाही. ख्रिस्ती जीवन प्रियानो असं नाही, बाळपणापासून तुझे केस पिकेपर्यंत प्रियानो तू देवामध्ये टिकला पाहिजे, तू प्रभूमध्ये टिकला पाहिजे. शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल म्हणतो ना माझा येशू. शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल म्हणतो ना येशू. मी बाळपणापासून आजवर तुमच्या समोर वागलो, वर्तलो. माझं जीवन, माझं चरित्र तुमच्या पुढे आहे. माझं जीवन, माझी साक्ष तुमच्या पुढे आहे म्हणतो शमूएल. संबंध इस्रायल लोकांपुढे एकटा शमूएल. 20-25 लाखांहून अधिक माणसे, त्यांची मुले बाळे प्रियानो, फक्त सैन्यच प्रियानो 5 ते 6 लाख सोल्जर. समाज किती आहे, सोसायटी किती आहे इस्रायल लोकांची, समाज किती आहे बघा. हा मी तुमच्या पुढे आहे, परमेश्वरा समक्ष, त्याच्या अभिषिक्ता समक्ष. माझ्या विरुद्ध काही कंप्लेंट असेल तर सांगा. पालक दारू पितो का सांगा. पालक व्यभिचार करतो का सांगा. पालक वेळेवर चर्चला येत नाही का सांगा. पालक व्यवस्थित संदेश देत नाही का सांगा. पालक वाईट नजरेने कुणाला बघतो का सांगा. मी पालक या नात्याने तुमच्या समोर आहे, सांगा. काय तक्रार आहे का. शमूएल, मिस्टर शमूएल, रेव्हरंड शमूएल, रेव्हरंड शमूएल, परमेश्वराच्या मंदिरामध्ये असणारा शमूएल, परमेश्वराची सेवा करणारा शमूएल. काय कंप्लेंट आहे का, काय तक्रार आहे का सांगा. मी कोणाचा बैल घेतला आहे, मी कोणाचा बैल घेतलाय का, मी कोणाचे गाढव घेतले आहे का, मी कोणाला फसविले काय, मी कोणावरती जबरदस्ती वाईट नजर ठेवलो काय, बलात्कार केलो काय, कोणाच्या स्त्रीवरती मी वाईट नजर ठेवलो काय, मी बलात्कार केला काय, अशा प्रकारचं काम मी केलो काय. डोळे झाक करण्यासाठी तू हे सगळं काम करून डोळे झाकण्याचा प्रयत्न मी केला काय. असे काय असल्यास सांगा. मी त्याची भरपाई, जे काही नुकसान असेल ते मी करतो. काय जिंदगी प्रियानो शमूएलाची. पालक या नात्याने रेव्हरंड. पद महत्वाचं नाही, जीवन चरित्र महत्वाचं आहे. बिशप महत्वाचं नाही. बिशपाची लेकरं बघा प्रियानो, पालकांची लेकरं बघा प्रियानो. शमूएलाची लेकरं बघा, लाचखाऊ होते, लाचखोर होते प्रियानो, लाचखोर. पण तो शमूएल किती चांगला. तो म्हणतो माझ्या विरुद्ध काय गारण असेल तर सांगा, मी भरपाई करते. म्हणाले तुम्ही आम्हाला फसवला नाही. व्हेरी गुड. किती चांगलं कॅरेक्टर किती चांगलं आहे बघा. तुम्ही आम्हाला फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, अथवा कोणाच्यातून काही घेतलं नाही. तो त्यांना म्हणाला माझ्या हाती तुम्हाला काही सापडलं नाही. याबद्दल परमेश्वर तुमच्या संबंधाने साक्षी आहे. कोण द्यायला पाहिजे साक्ष प्रियांनो. तुम्ही साक्ष देता का. आज तुमची साक्ष चांगले, उद्या तुमची साक्ष बिघडून जाईल. आज माझी साक्ष चांगली, उद्या माझी साक्ष बिघडून जाईल. बिघडायला किती मिनिटं लागतं प्रियांनो. माणसाला बिघडायला जास्त वेळ लागणार नाही प्रियांनो. देव साक्षी व्हायला पाहिजे माझ्या संबंधाने, लोकांसंबंधाने, मी करीत असलेल्या सेवे संबंधाने. कॅरेक्टरला सवाल करतो. काम संपल्यानंतर काम व्यवस्थित केल्यानंतर सवाल करतो, प्रश्नचिन्ह उभे करतो. सांगा रे म्हणतो माझ्या जीवन चरित्राविषयी काहीतरी माझ्या चरित्रावरती शिंतोडे उडलेत का सांगा म्हणतो. बघा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे, त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे. ते म्हणाले होय तो साक्षी आहे. तू सांगणं नव्हे साक्ष. हा माझा परमप्रिय पुत्र, याच विषयी मी माझा जीव संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका. पहिले योहान 5 वचन 8 आणि 9. योहानाचे पहिले पत्र, प्रकटीकरणाच्या आधी योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय. योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय वचन 8 आणि 9. फार महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. पवित्र शास्त्र बायबल ओपन करून. पृथ्वीवर साक्ष देणारे 3 आहेत म्हणे तुमच्या विषयी. तुम्ही काय पण साक्ष द्या, पण तुमच्या विषयी साक्ष देणारे 3 ठेवलंय देवबापाने. तुमच्यासाठी साक्ष देणारे, माझ्यासाठी साक्ष देणारे देवबापाने 3 ठेवलंय. आत्मा, पाणी, रक्त. या 3 साक्ष एकच आहे. ते उलट सुलट सांगणार नाहीत. त्यांची साक्ष एकच आहे.
आपण माणसांची साक्ष आम्हाला सवय झालाय प्रभू, त्यांनी साक्षी सांगायला पाहिजे, आम्ही ऐकतो लगेच टाळ्या वाजवतो. आम्हाला सवय झालाय प्रभू, काय करू? आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, पण तिच्या पेक्षा काय 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 लक्षात येते या ठिकाणी? आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, माणसंच द्यायला ना आतापर्यंत साक्ष. त्या कुष्ठरोग्याला देव म्हणतो, साक्ष देऊ नको रे माझ्याविषयी, जा याचकाला जाऊन दाखव. देऊ नको साक्ष माझ्या, याचकाला जाऊन दाखव. आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली, तीच ही साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे. देवाच्या पुत्रावर तू विश्वास ठेवणे म्हणजे ऑलरेडी तुझं साक्ष आहे. बिलीवर तू पाहिजे, तू विश्वासणारा पाहिजे, देवावरती तू विश्वासणारा पाहिजे, तीच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवलंय, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठरवला. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे, आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला सार्वकालिक जीवन नाही, त्याला सार्वकालिक जीवन. प्रिय बंधू, प्रिय बाई, काय बोललं जातं माझ्याविषयी? माझ्याविषयी काय बोललं जाते? माझ्याविषयी काय बोललं जातं? माझ्याविषयी काय ऐकलं जातं? माझ्याविषयी बोलणारा कोण आहे? माझ्याविषयी करणारा कोण आहे? प्रिय बंधू, प्रिय बहीण, देवासाठी जीवन जगल्यानंतर प्रियानो, शमूएल शेवटी म्हणतो, आता वृद्ध झाला शमूएल, काही दिवसांनी तो शमूएल मरणार आहे. मेल्यानंतर इस्रायल लोकांना सांगतो, मी आत्ताच भरपाई करेन, मी आत्ताच ते सगळं त्या व्यवस्थित करून, जिवंत असतानाच मी व्यवस्थित करतो म्हणतो. बघा, आत्ताच सांगा रे, आत्ताच सांगा, काय चुकलो का, मी काय केलो का, आत्ताच व्यवस्थित करतो. व्यवस्थित करून गेलं जीवन खूप महत्वाचं आहे. जीवन व्यवस्थित असणं, व्यतीत करणं महत्वाचं आहे. जीवन व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. कसं होते बघा हे लेकर, कसं होते बघा या लेकर, बघा कसे होते याची लेकर, बघा कसे होते. 8वा अध्याय थोडं पाठीमागे येऊ. पहिले शमूएल 8वा अध्याय. शमूएल वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्रायलचे न्यायाधीश म्हणून नेमले. 8वा अध्याय वचन संपवतो. शमूएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्रायलचे न्यायाधीश म्हणून नेमले. न्यायाधीश, जजेस, किती मोठं पोस्ट, किती मोठी डिग्री प्रियानो, जजेस. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे योएल असे होते, आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बैरशेबा ते न्यायनिवाडा करी, पण त्याचे पुत्र बापाप्रमाणे चालले नाहीत, देवाच्या मार्गात चालले नाहीत. देवाचा मार्ग, देवाचा कायदा त्यांनी पाळले नाहीत. त्यांना पैशाचा लोभ असून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करी. परिस्थिती बघा किती भयंकर झाली. 4था वचन, नंतर इस्रायलचे सर्व वडील जमावून रामा येथे शमूएलाकडे गेले. वडील मंडळी त्यांच्याकडे गेले, कमिटी त्यांच्याकडे गेली. कमिटी काय सांगते बघा, ते त्याला म्हणाले, पहा तुम्ही वृद्ध झालात, तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत, तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय निवडा करायला. प्रियानो, केवळ या पुत्रांमुळे प्रियानो राजा मागवण्याची वेळ आली. देवाला लोक विसरले, देवाला या पुत्रांमुळे. कोणाला पैशाचा लोभ आहे, कोणाला खाण्याचा लोभ आहे, कोणाला वस्त्रांचा लोभ आहे, कोणाला नाना प्रकारचे लोभ आहेत. ते तुझ्या सेवेसाठी प्रतिबंध करत आहे. ते तुझ्या सेवेसाठी प्रतिबंध तुला करत आहे. तुला कोणतं लोभ आहे बघ, ते तुझ्या कॅरेक्टरवरती प्रश्नचिन्ह करत आहे, सवाल उठवत आहे. शमूएला आमचा न्याय निवडा करायला मला एक राजा पाहिजे द्या, असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली, प्रभू काय हे लोक तुला विसरलेत प्रभू, आणि माणूस म्हणून राजा पाहिजे.
त्यांना माणूस म्हणून राजा पाहिजे प्रभू, प्रार्थना केली त्याने. तेव्हा परमेश्वर शमूएलला म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे आहे, कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते. बघा प्रेम, लोक माणसे देवाचा धिक्कार, तो राजांचा राजा ना, तो किंग ऑफ किंग, लॉर्ड ऑफ लॉर्ड. त्याचं राज्य प्रियानो, त्याचं राज्य कधीच भंग पावत नाही. देवदूत सांगतात मरियेला, तो याकोबाच्या घराण्यावरती युगानुयुग राज्य करेल, त्याचा राज्याचा अंत होणार नाही. तोच राजा आम्हाला नको, आम्हाला नापसंत आहे, आम्हाला नको आहे तो. आम्हाला शाऊल पाहिजे, साकळ दंडाने राज्य करणारा. आम्हाला शाऊल पाहिजे. देव नको आम्हाला, मध देणारा, दूध देणारा नको आम्हाला. रात्री त्या अग्निस्तंभामधून सुरक्षितपणे नेणारा आम्हाला नको. मेघस्तंभ प्रियानो, इतकी गरमी, इतका उकाडा, त्या गरमीमध्ये, त्या उकाडामध्ये थंड शीतल छाया एसी देणारा देव आम्हाला नको. आम्हाला साखर दंडाने राज्य करणारा राजा पाहिजे. साखर दंडाने राज्य करणार. केवळ पैशाचा लोभ, पैसा, मनी, पैशाचा लोभ. तुला जे आवडते तेच सैतान करतो, तुला ज्याच्यावरती बिस्त असते तेच सैतान तुझ्या पुढे ठेवतो. तुला जे पाहिजे तेच सैतान तुझ्या पुढे वाढून ठेवतो. तुला पैशाचं लोभ आहे का, हा पैसा घे म्हणतो. तुला वस्त्रांचं लोभ आहे का, वस्त्र घे म्हणतो. तुला आणखी दुसरं आहे ना, ते घेते, ते दे. त्याला सगळं माहित आहे. या जगाचा अधिपती आहे तो, या जगाचा अधिपती आहे तो, त्याला सगळं माहित आहे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, लक्षात घ्या. लेकरं चांगली नव्हती, बाप चांगला होता, कॅरेक्टरचा सवाल करतो, आणि देव इस्रायल लोकांना त्याच्याद्वारे सांगतो, तुम्ही मनापूर्वक देवाकडे वळा, म्हणजे मी तुम्हाला सोडवतो म्हणतो त्या अपलिष्टांच्या हातातून. त्या अपलिष्टांच्या हातातून तुम्हाला सोडवल्यानंतर जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत ना, त्या देशामध्ये नेतो म्हणतो. प्रिय माझा देव, प्रिय, त्या देशामध्ये मी तुम्हाला नेतो. दुधामधाचे मिल्क आणि अँड हनी, दुधामधाचे प्रदेश. अंजीर आहेत त्या ठिकाणी, जव आहे त्या ठिकाणी, द्राक्ष आहेत त्या ठिकाणी, डाळिंब आहे त्या ठिकाणी, चांगले चांगले फ्रुट्स त्या ठिकाणी आहेत, चांगले चांगले पाण्याचे झरे त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला गहू आहे, सगळं 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 आहे प्रियांनो. सगळं फ्रुट्स पण आहेत, अन्नधान्य पण आहे, चांगलं झऱ्याचं पाणी पण आहे, सगळं प्रशांत असं वातावरण आहे. तसल्या देशामध्ये मी तुम्हाला नेतो म्हणतो देव. पण तोच देव त्यांना नको होता, त्यांचं जीवन त्यांना बदलायचं नव्हतं. म्हणून शमूएलाला देव म्हणतो, लोक जे काही सांगतील ते ऐक. हा वाच बेटा, कितवा अध्याय? 8वा अध्याय, 8वा अध्याय. तेव्हा परमेश्वर शमूएलाला म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे, कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाही, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझा धिक्कार करत आहेत. मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवसांपासून आजपर्यंत माझ्याशी त्यांनी असे, तेव्हापासून आतापर्यंत प्रिय बंधू, प्रिय बहीण, जवळ 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 40 दिवसांचा प्रवास, 40 वर्षे ते असंच वागत आहेत म्हणतो माझा. किती सहन केला प्रियांनो देवाने, सांगा. मिसर दिवसांपासून ते आजपर्यंत माझ्याशी त्यांनी असंच वर्तन केले. त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली, तसे ते तुझ्याशी वर्तन करत आहेत. तर आता त्यांचे म्हणणे, पण त्यांची चांगली कान उघाडणी कर, आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करेल त्याची सत्ता कशी काय चालते ते त्यांना दाखवून दे. माझ्यापेक्षा कुठल्या माणसाची जर तुम्ही निवड केलात तर तुमची परिस्थिती किती बिकट होईल हे त्यांना कान उघाडणी करून सांग म्हणतो शमूएलाला देव. प्रियानो, कान उघाडणी करून. तुम्हाला पण कधी कधी कान उघडणं सांगण्यात येते ना. प्रिय बंधू, प्रिय, संपूया निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय वचन 2. फार महत्वाचे वचने सांगून समाप्त. दादा जेवण आहे ना? फार महत्वाची वचने. इसके बाद खाना, याच्यानंतर जेवणच आहे आपल्याला. हा, त्याच्यानंतर जेवण आहे. हा, 13वा अध्याय निर्गमाचं पुस्तक, याचा 13वा अध्याय वचन 2. इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु, इस्रायल लोकांमध्ये मनुष्य आणि पशु, मनुष्य आणि जनावर, हा, या दोहांच्या प्रथम जन्मलेला, या दोहांमध्ये प्रथम ज्येष्ठ जे कोणी जन्मलेले असतील त्यामधून, म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेला, उदरातून जो कोणी प्रथम बाहेर आलेला आहे त्यामधून,
माझ्यासाठी पवित्र म्हणून त्यांना वेगळे माझ्यासाठी पवित्र म्हणून तू पवित्र पाहिजे. तू आईच्या उदरातून आला ना प्रथम म्हणून तू पवित्र पाहिजे. शमूएल पवित्र आईच्या उदरातून बाहेर आला प्रियानो, अन्याच्या उदरातून. अन्याच्या उदरातून बाहेर आला शमूएल पवित्र. पवित्र प्रियानो, पवित्र. देव म्हणतो पवित्र ठेव त्यांना. ते माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. वेगळे ठेव. हा, ते माझे आहे. ते माझे. तो पवित्र असला तर तू त्याचा होतो. तू पवित्र असला तर त्याचा होतो. तू पवित्र असलास तर या जगाचा होतो. तुला जग पाहिजे का? तो पाहिजे. तू सेपरेट आहे, तू खास आहे, तू स्पेशल आहेस. आधी त्याने तुला पसंत केलंय, तुझ्यावर भरोसा ठेवला, तुझ्यावरती विश्वास ठेवला. तू चांगला संसार करशील. माझी बायको चांगली आहे, दिसायला रूपाने चांगली आहे, सुंदर आहे. माझ्या तत्नंतर माझ्या घरात आल्यानंतर ती माझ्यासाठी चांगलं स्वयंपाक करेल, माझी काळजी घेईल, माझ्या लेकरांची काळजी घेईल, माझा संसार उभा करेल. पण तीच मात्र प्रिय बंधू, प्रिय बहीण गैरवर्तन केल्यानंतर, जगाचं उदाहरण देतो तुम्हाला. तू बायको आहेस त्याची. आम्ही सगळे जरी पुरुष असलो तर देवासाठी आम्ही वधू आहोत. प्रेम वधू, देवासाठी आम्ही वधू आहोत. माझ्यासाठी तू त्यांना पवित्र ठेव. पवित्र कर म्हणतो देव. पवित्र ठेव त्यांना. 23 देवचन 19 यहोशाचा ग्रंथ 23 देवचन 19 14 23 देवचन 14 यहोशुआचा ग्रंथ 23 देवचन 14. मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. मी जगाच्या राहाटीप्रमाणे आता जात आहे. यहोशुआ म्हणतो मी जगाच्या राहाटीप्रमाणे मी जात आहे. यहोशुआ सर्वजण मनात विचार करा हा, आणि लक्षात घ्या की आपला देव परमेश्वर आपला देव परमेश्वर तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी, अहिताच्या गोष्टी नाहीत प्रियांनो. बायबलमध्ये हिताच्या गोष्टी आहेत आमच्यासाठी. त्या ऐकल्यानंतर कधीच आमचं अहित होत नाही. हितच आहे आमचं. आमचा फायदाच आहे. आमको फायदाच आहे. नुकसान नाही ना मला. आज बेटा त्यातली एकही निष्फळ झाली नाही. त्यातली एकही निष्फळ झाला नाही. हा, तुमच्या बाबतीत त्या सर्व सिद्धीच गेल्या. त्या सिद्धीच गेल्या. हा, त्यातली एकही व्यर्थ गेली नाही. त्यातली एकही व्यर्थ गेली नाही. तुमचा देव परमेश्वर परमेश्वर तुम्हाला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीच गेल्या. त्याप्रमाणे हिताचे प्रसंग अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणेल. आणि ही जी उत्तम भूमी ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली आहे. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली आहे. त्यामधून तुमचा नायनाट होईल. तिच्यामधून तो तुम्हाला नायनाट करेल. हे संपल्यानंतर अखेरचा निरोप यहोशुआ घेतो आणि 24 अध्यायामध्ये जवळजवळ प्रियांनो मरून जातो यहोशुआ. 29, 30, 31 जर अध्याय तुम्ही जर वाचला, वचन जर तुम्ही वाचले, यहोशुआ मरून जातो. काम समाप्त प्रियांनो, काम समाप्त. चांगलं काम, चांगलं जीवन, चांगलं चरित्र, प्रभूसाठी जीवन जगणारे चांगले लोक या भूतलावरून निघून गेले प्रियांनो. भूतलावरून निघून गेले. चांगले काम करणारे भूतलावरून निघून गेले प्रियांनो. चांगले लोक निघून गेले. 20 अध्याय 3 1 सॅम्युएल. शेवटचं वचन वाचू. प्रभूची प्रार्थना करू. प्रभूची प्रार्थना करू. आशीर्वादाने आजच्या या प्रार्थनेच्या पण समाप्ती करू. पहिले शमूएल, ते सगळं बेटा, ते सगळ्याला कायदा त्याच्यामध्ये. पहिले शमूएल याचा 20 अध्याय वचन 3. दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे. तुझी कृपादृष्टी माझ्यावरती आहे. हे तुझ्या बापाला पक्के ठाऊक आहे. हे तुझ्या बापाला पक्के ठाऊक आहे. म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये. ही गोष्ट योनाथानाला कळू नये, कारण त्याला फार वाईट वाटेल. बाकी परमेश्वराच्या जीविताची तुझ्या जीविताची शपथ माझ्यामध्ये मृत्यूमध्ये एका पायरीचे अंतर आहे. किती जवळ आहे बघा माणसाला मृत्यू प्रियानं. मृत्यू कुठंतरी अमेरिका देशाहून येत आहे असं तुम्हाला वाटतंय का?
नो प्रॉब्लेम. इस्रायल आमच्यावरती युद्ध करत नाही. इस्रायलचा बॉम्ब माझ्याकडे येत नाही. इराणचं ते बॉम्ब आमच्यावर येत नाही असं तुम्हाला वाटते का? देवाने या माणसाला अद्दल घडवण्यासाठी एका पायरीचं नंतर मृत्यू ठेवलाय. पायऱ्या मोजा म्हणून पायऱ्या चढत जावा. एक पायरी तो ठेवला, दुसरी पायरी मृत्यू. मध्ये किंग डेव्हिड म्हणतो प्रियानो, किंग डेव्हिड म्हणतो, बाकीच्या जीवी परमेश्वराच्या व तुझ्या जीविताची शपथ माझ्यामध्ये मृत्यूमध्ये केवळ एक पायरीचा. आम्ही लिफ्टने आलो म्हणून पायऱ्या माहित नाहीत आम्हाला. आता लिफ्टची व्यवस्था झाली ना. पण देव म्हणतो पायऱ्या मोज, पायऱ्या मोज. आता पायऱ्या. तुला जीवन कळेल, तुझा मृत्यू किती जवळ आहे, किती जवळ आहे, किती जवळ आहे. मृत्यू किती जवळ आहे माणसाला. मृत्यू खूप जवळ आहे प्रेम माणसाला. म्हणून शमूएल निघून गेला, यहोशुआ निघून गेला, दावीद निघून गेला, संदेष्टे निघून गेले, माणसे निघून गेली, ख्रिस्त या भूतलावर आला, निघून गेला. परत तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे प्रियांनो. माझं जीवन, माझं चरित्र, माझी दिनचर्या, माझं बसणं, माझं उठणं, माझी प्रार्थना, एकंदर देव बघत असताना खरंच प्रियांनो त्या धैर्याने मी म्हणतो का, त्या धैर्याने मी म्हणू शकतो का आज माझं मन मला म्हणते का मी 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 खूप चांगला आहे. माझी बायको म्हणत असेल माझा नवरा खूप चांगला आहे, साडी आणून देतो म्हणून. माझी बायको मला म्हणत असेल माझा नवरा पैसे देतो म्हणून. माझी बायको मला म्हणत असेल माझा नवरा खूप चांगला संदेश देतो. माझी बायको मला म्हणत असेल माझा नवरा, माझा देव मला म्हणायला पाहिजे, माझा देव मला म्हणायला, माझी बायको नाही, माझा देव मला म्हणायला पाहिजे मी किती चांगला आहे, मी किती चांगला आहे. या वचनाच्या द्वारे देव बाप तुम्हा प्रत्येकाने आशीर्वादित करो. शांती देव, समाधान देव. डोळे बंद करू, प्रार्थना. विश्वनियंत्या जिवंत गौरवी देव बाप्पा, साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी आणि रक्त. या तिन्ही गोष्टी प्रिय देव बाप्पा तुम्ही आमच्या शरीरात ठेवलात, आम्ही धन्यवाद देतो. आमच्यामध्ये आत्मा आहे, आमच्यामध्ये पाणी आहे, आमच्यामध्ये तो प्रवाह, तो रक्त आमच्यामध्ये आहे. हे तिघ एक दिवशी आमच्या विषयी साक्ष देणार आहे. आम्हाला सवय झाली प्रभू, आम्ही माणसांची साक्ष स्वीकारतो, पण त्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. तुमच्या साक्षीस आम्ही पात्र होण्यासाठी आमचं सहाय्य करा. त्या दिवशी इस्रायल प्रिय देव बाप्पा, मिसर देशापासून ते संबंध करान देशांपर्यंत प्रिय देव बाप्पा, ते तुमच्याशी गैर वागले, अयोग्य निर्णय त्यांनी घेतला, त्यांनी राजा मागितला, शमूएलाला त्यांनी तुच्छ मानलं. कारण लेकरांची अवस्था तशी होती. केवळ त्यांच्या 2 पुत्रांमुळे, त्यांच्या 2 लेकरांमुळे प्रिय देव बाप्पा त्यांनी तुम्हाला नापसंत केलं प्रिय देव बाप्पा. आज आमचं जीवन जर असं असेल, दयेने कृपेने क्षमा करा, पवित्र करा, मला तुमच्या सेवेसाठी आम्हाला समर्पित करा. एखादं गाणं मी गात असो परंतु माझं कॅरेक्टर जर व्यवस्थित नसेल, एखादं मी वाद्य वाजवित असो पण माझं कॅरेक्टर जर व्यवस्थित नसेल, मी उंच उड्या मारून प्रिय देव बाप्पा तुमचं सेवा, तुमचा गौरव करत असेल पण माझं कॅरेक्टर जर व्यवस्थित नसेल, मी चांगला संदेश, प्रभावी उपदेश करत असेल पण प्रभुराया माझं जर कॅरेक्टर जर व्यवस्थित नसेल, प्रश्नचिन्ह जर उभे केले जात असतील, माझी परिस्थिती काय होईल प्रिय देव बाप्पा. या रात्रीच्या समय शमूएलानं कान उघाडणी केली इस्रायल लोकांची प्रिय देव बाप्पा. आमचे कान तुम्ही उघडला तर मी धन्यवाद देतो. आमची कान उघडणी तुम्ही करत आम्ही उपकार मानतो. परत एकदा तुमच्या सेवेसाठी जीवन जगणार खरं अंतःकरण, मनापासून तुमच्याकडे वळणार अंतःकरण आम्हाला द्या, आम्हाला द्या. जगाची परिस्थिती हस्ताकडे जात असताना, जगाची परिस्थितीचं देव बाप्पा आणि खरोखर देव बाप्पा अंत शेवट होत असताना प्रिय देव बाप्पा परत एकदा आम्ही तुमच्याकडे अवलोकन करावं, तुमच्याकडे आम्ही पाहावं, आमचं जीवन चरित्र आम्ही सांभाळावा. म्हणून आमचं सहाय्य करा तुमच्या कृपेत. आमची प्रार्थना मान्य केली जाऊ, आमचं वचन मान्य केलं जाऊ, आमची आराधना मान्य केलं जाऊ, आमच्या चर्चला येणं मान्य असायला हवं. म्हणून देव बाप्पा आम्ही व्यवस्थित असण्यासाठी आमचं सहाय्य करा तुमच्या कृपेत आम्हाला चालवा.
परत एकदा येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाखाली आणि खरोखर त्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली आज आम्ही येत असतो बाप्पा, त्या रक्ताने प्रिय रे बाप्पा आजच्या वचनाप्रमाणे आजच्या गीत येशू का लहू सारे पापों से हमें शुद्ध करता है, उद्धार देता, शांती देता, अनंत जीवन देता. तुमच्या रक्तामध्ये, येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्हाला शांती, आम्हाला समाधान आहे, आम्हाला उद्धार आहे, आम्हाला पवित्रता आहे. परत एकदा प्रिय दे बाप्पा, तुमच्या कृपेत आम्हाला चालवा. सुनील दादांसाठी प्रार्थना करतो, माझी प्रिय बहीण संगीता त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, संदेशसाठी प्रार्थना करतो, आलिशासाठी प्रार्थना करतो, जॉन आणि मुस्कान प्रिय तरुण लेकर, नवविवाहित दाम्पत्य, त्यांना तुमच्या पवित्र पंखाखाली दे. त्यांचं एकत्र येणं, त्यांचं दाम्पत्य जीवन, त्यांचं काम, त्यांचं नोकरी, त्यांचं जाणं येणं सुरक्षित करा, तुमच्या कृपेत चालवा. उत्तम आरोग्य द्या दादांना, उत्तम आरोग्य द्या, ताईंना उत्तम आरोग्य द्या. या कुटुंबासाठी आई वडील म्हणून देवबाप्पा ते जीवन जगत असताना आपल्या प्रिय लेकरांना तुमच्या देवबाप्पा सानिध्यामध्ये, तुमच्या समक्षतेमध्ये त्यांना वाढवावं म्हणून देवबाप्पा त्यांचं सहाय्य करा. संदेश आणि देवबाप्पा आलिशाला तुमच्या कृपेचा, तरुण लेकर सर्व संकटांपासून, वाईट नजरा, वाईट लोक होण्यापासून त्यांचं रक्षण करा, तुमच्या कृपेत चालवा. या बिल्डिंग मधील प्रत्येक देवबाप्पा, ख्रिस्ती असेल, ख्रिस्ती तर असेल, प्रत्येकांसाठी मी प्रार्थना करतो. सर्वांना शांती द्या, सर्वांना समाधान द्या, सर्वांना तुमच्या कृपेत चालवा. मंडळी येण्यात आम्ही आलो, आम्ही जात असताना आम्हाला सुरक्षितपणे घरी न्या, चांगली निद्रा आम्हाला द्या. हा रात्रीचा समय आणि खरोखर आमच्यासाठी शांतीचा असावा, सुखाचा, समृद्धीचा असावा म्हणून सहाय्य करा. आम्ही आपल्या कुटुंबासमवेत झोपेत असताना प्रभू आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करतो, आम्हाला चांगला विसावा द्या. आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करतो, उद्याचा सुदीन दिवस आम्हाला दाखवा. आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करतो, तो उद्याचा सुदीन दिवस तो तुमच्यासाठी असावा म्हणून सहाय्य करा. आम्हाला अन्न दिलात, आम्हाला पाणी दिलात, आम्हाला वस्त्र दिलात, आम्हाला सगळं काही तुम्ही दिलात देवा. काही तुम्ही आमच्यापासून लांब ठेवलं नाही प्रिय देवबाप्पा. सार्वकालिक जीवन पण तुम्ही आमच्यासाठी दिलात, परंतु त्या मार्गामध्ये चालण्यासाठी फक्त आम्हाला शक्ती, सामर्थ्य पुरवा अशा मी प्रार्थना करतो. प्रिय कुटुंबाला तुमच्या पवित्र पंखाखाली देत, मंडळीला आम्ही तुमच्या पवित्र पंखाखाली देत, मान, सन्मान, महिमा, गौरव पवित्र देवबाप्पा आम्ही तुम्हाला देत. येशूच्या द्वारे प्रार्थना विनवणी केली म्हणणे.